बसतो तुला भक्तीने बसलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस वसलेल्या. माझे सर्व काळी मी तुला देतो, काकी लक्ष लावून आनंदी होतो. दृष्टीस आता जीवेस तू कळत नाही, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्य मानितो मी, शब्द दे पुत्राचे, काकी त्या सत्याहून नाही जा दुसरे. आमेन. प्रभूची आराधना चालूच ठेवूया गीताद्वारे. आराधना आराधना प्रभुजी आराधना, करीतो सदा तुझी आराधना. आराधना आराधना प्रभुजी आराधना, करीतो सदा तुझी आराधना. प्रभु तू स्वामी सेवक तुझा मी, प्रभु तू स्वामी सेवक तुझा मी, दारात तुझी उभा मी, दारात तुझी उभा मी. आराधना आराधना प्रभुजी आराधना, करतो सदा तुझी आराधना. तू माझी आशा, तू माझी श्रद्धा, तू माझी आशा, तू माझी श्रद्धा. गातो तव गुण गाता, गातो तव गुण गाता. आराधना आराधना प्रभुची आराधना, करीतो सदा तुझी आराधना. अंधार जगती तुझी प्रकाश, अंधार जगती तुझी प्रकाश. धरती आम्ही तू आकाश, धरती आम्ही तू आकाश. आराधना आराधना प्रभुजी आराधना, करतो सदा तुझी आराधना. आराधना आराधना
तुझी आराधना करीतो सदा तुझी आराधना. प्रभूची आराधना करीत असताना त्याच प्रभूला आपण नतमस्तक होऊया. त्या प्रभूचं नाव महान आहे, त्याचं नाव पावन आहे, त्याचं कार्य महान आहे. त्याच्या पावन स्पर्शानं आपण सर्वजण बरे होतो. तो मार्ग, सत्य व जीवन आहे. तो आपले पुनरुत्थान व जीवन आहे. तो जगाचा स्वामी, गुरु व प्रभू आहे. तो क्षमाशील आहे. तो मायेचा, प्रेमाचा, दयेचा अपार सागर आहे. त्याच्या नावात मुक्ती, शक्ती, भक्ती, प्रीती आहे. तोच प्रभू आपला जीवनदाता, शांतीदाता. तो आपल्याला सांगतो की हो कष्टी आणि भाराक्रांत जनो, तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तोच प्रभू आपल्याला विसावा देतो. तोच प्रभू आपल्याला आपला सर्वस्व आहे. त्याच प्रभूला नतमस्तक होऊया. कोरोना महामारीमुळे अस्वस्थ व भयभीत झालेले असताना आपल्याला शांती व विसावा देण्यास आपण प्रभूला शरण जाऊया. तोच आपला मेंढपाळ आहे, तोच आपला तारणारा आहे, तोच आपला पालनार आहे. आणि तो आपल्याला सांगतो की तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. प्रभू आपल्या पाठीशी आहे. प्रभू आपल्याला स्पर्श करतो. त्याच्या गुणकारी स्पर्शानं आपण बरे होतो. तो गुणकारी स्पर्श आपण अनुभवूया. त्याच प्रभूला आपण आता स्तोत्रकाराच्या शब्दात गौरव व स्तुती देऊया. आपला प्रतिसाद असेल हालेलुया. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. हालेलुया. प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. जो एकटाच मोठी अद्भुत कृत्ये करतो, त्याची उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश निर्माण केले, त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारली, त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या, त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. ज्याने दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला, त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र निर्माण केला, त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली, त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. ज्याने आम्हाला आमच्या शत्रूंपासून सोडविले, त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. जो सर्व प्राण्यांना अन्न देतो, त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. व शेवटी परमेश्वराने आतापर्यंत आपल्यावर केलेल्या अनंत अगणित उपकाराबद्दल आपण त्याला तुझाच जय जयकार येशू
या गीताद्वारे त्याला धन्यवाद देऊया, त्याला आपण उंचावूया, त्याचा गौरव करूया. तुझाच जय जयकार येशू, तुझाच जय जयकार, तुझाच जय जयकार येशू, तुझाच जय जयकार. तुझीच महिमा अपरंपार येशू, तुझा जय जयकार, तुझाच जय जयकार येशू, तुझाच जय जयकार. तू करशी भवसागर पार येशू, तुझा जय जयकार, तुझाच जय जयकार येशू, तुझाच जय जयकार. खुले आम्हाला तुझेच द्वार येशू, तुझा जय जयकार, तुझाच जय जयकार येशू, तुझाच जय जयकार. तुझी दया सनातन पार येशू, तुझा जय जयकार, तुझाच जय जयकार येशू, तुझाच जय जयकार. तुझी आमचा तारणहार येशू, तुझा जय जयकार, तुझाच जय जयकार येशू, तुझाच जय जयकार, तुझाच जय जयकार येशू, तुझाच जय जयकार. प्रभूची स्तुती आराधना, प्रभूचा जय जयकार आपण केलेला आहे, कारण तो प्रभू आहे, त्याची दया सनातन आहे. आता आपण थोडा वेळ शांत होऊन भाकरवासी प्रभूशी एकरूप होऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. योसेफ त्या गोष्टींच्या विचारात आहे तो पहा. प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करावयाला भिवू नकोस, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ख्रिस्त प्रभूची ही शुभवार्ता. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय मुला मुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, यंदाचं वर्ष संत योसेफला वाहिलेला आहे आणि त्या वर्षाचं औचित्य ओळखून आपण मागील 8 दिवस
प्रार्थना विधी करत आहोत. आपण संत योसेफच्या जीवनाचे वेगवेगळे जे पैलू आहेत ते उलगडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि आजच्या दिवशी आपण संत योसेफ हा कसा सुखी मरणाचा आश्रयदाता आहे यावर लक्ष केंद्रित करत आहोत. संत योसेफ हा संपूर्ण बायबलमधील स्वतःच्या मर्यादा जाणणारा आणि परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव घेतल्यामुळे परमेश्वरी प्रेमात पडलेला असा पुरुष आहे. एक नीतिमान पुरुष, येशूची माता मरिया हिला स्वीकारून आपले कर्तव्य पार पाडणारा अतिविरक्त पती व प्रसिद्धी परान्मुख येशूचा पिता असे त्रिविध गुणाने संपन्न असे योसेफचे व्यक्तिमत्व मला नेहमीच भुरळ घालते, मला आवडतं. युवा कार्यामुळे विविध देशामध्ये फिरत असताना मी अनेक देशांमध्ये अनेक ठिकाणी संत योसेफच्या नावे वाहिलेल्या संस्था पाहिलेल्या आहेत. त्यातील काही ठिकाणी निवास देखील अनुभवलेला आहे. काही अनाथालय, काही हॉस्टेल्स, काही कॉन्व्हेंट्स, काही सेमिनरीज, काही शाळा, काही कॉलेज आणि काही वृद्धाश्रम इत्यादी मी जवळून पाहिलेले आहे. पवित्र मरियेनंतर सर्व संतांचा संत म्हणून वैश्विक ख्रिस्त सभेचा आदर्श संत योसेफ याला वंदन केलं जातं. तो सर्व गरजा पुरविणारा संत होय. विशेषतः सुखी मरणाचा आश्रयदाता म्हणून तो सुपरिचित आहे. मरण म्हटलं की काही जण दुःखी होतात, नाराज होतात, भय व भीती यामुळे दचकतात. हा विषय टाळण्यासाठी प्रयत्न करतात. पण नेमका हाच विषय आज आपल्या चिंतनाचा आहे. सुखी मरणाचा आश्रयदाता संत योसेफ. भिवू नको हे शुभवर्तमानातील वचन आपण आताशा ऐकलेलं आहे. बायबलच्या परिभाषेमध्ये मरण या शब्दाच्या वेगवेगळ्या छटा आहेत, वेगवेगळे कंगोर्या आहेत. मरण म्हणजे नैसर्गिक जीवनाचा ऱ्हास. मरण म्हणजे ऊब, उत्साह व शक्ती यांचा आध्यात्मिक अभाव. मरण म्हणजे जीवनाविना देह होय. तसेच मृत्यू म्हणजे महत्वपूर्ण व अनिवार्य शारीरिक इंद्रियांचा पूर्ण व अंतिम विनाश होय. मृत्यू म्हणजे आध्यात्मिक मरण, मरणाचेच प्रतिकात्मक कारण, मरणाचे दार किंवा खाचेचा उंबरठा असं वर्णन आपल्याला बायबलमध्ये वेगवेगळ्या वचनांद्वारे आढळतं. माझ्या प्रिय मुला मुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, जो माणूस जन्मतो तो कधीतरी मरतो. मृत्यू हे अटळ असं सत्य आहे. हे सत्य कुणी टाळू शकत नाही. परंतु त्यासाठी म्हणजे बायबलच्या उपरोक्त परमेश्वरी वचनांवरून कळून चुकेल की मृत्यू किंवा मरण हे ईशज्ञानीय शब्द भीतीदायक नाहीत, तर जिवंतपणे तयारी करण्यासाठी आपल्या जीवनाद्वारे परमेश्वरी इच्छा प्रमाण मानून जीवन जगण्यासाठी आधारभूत असे ते शब्द होत, असे ते प्रभूचे वचन होय. त्याचप्रमाणे जिवंतपणे स्वतःच्या इच्छेपेक्षा परमेश्वरी इच्छा प्रमाण मानल्यास, त्याप्रमाणे विवेकपूर्ण जीवन जगण्यास मदत होते. त्यामुळेच आजही अनेक मठस्थ व आध्यात्मिक जीवन समृद्ध करू इच्छिणाऱ्यांच्या जीवनात दररोज झोपायला जाण्याआधी मरणाची तयारी केली जाते. संपूर्ण दिवसाची झाडाझडती घेतली जाते. केलेल्या सत्कृत्यांबद्दल परमेश्वराला धन्यवाद दिला जातो आणि घडलेल्या प्रमादांबद्दल पश्चाताप करून परमेश्वराकडून क्षमा मागितली जाते.
आणि दुसऱ्या दिवशी भरपाई करण्यासाठी निश्चय केला जातो. अशा माणसांना प्रत्येक झोप हे चिमुकले मरण असते आणि प्रत्येक मरण ही प्रदीर्घ झोप किंवा निद्रा असते. संत योसेफच्या जीवनाचा आपण मागोवा घेताना शुभवर्तमानामधील 13 ठळक बाबी आपल्याला टिपता येतात. तो सुतार होता, त्याचा मरेशीव वाङ्निश्चय झाला होता, तो नीतिमान पुरुष होता, नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वरी इच्छा प्रमाण मानणारा तो होता. परमेश्वर त्याच्याशी 4 स्वप्नांद्वारे बोलला. नाझरेथून बेथलेम येथपर्यंतच्या दूरवरच्या प्रवासानंतर येशूचा जन्म गोठ्यात झाला, तेथे तो होता. 7वा मुद्दा, मेंढपाळांनी येशूची आराधना केली त्याचा, आणि 3 ज्ञानी पुरुषांनी येशूचा सन्मान केला, या दोन्ही घटनांचा तो साक्षीदार होता. नंबर 9, त्यांनी येशूला येशूचे नाव दिले. 10, येशूला देवळात अर्पण करून सिमियनची भविष्यवाणी त्याने ऐकली. नंबर 11, येशूचं रक्षण करण्यासाठी इजिप्तमध्ये तो विदेशी म्हणून राहिला, एक फॉरेनर म्हणून राहिला. नंबर 12, येशूचा पिता म्हणून त्याला लोक ओळखत. आणि नंबर 13, येशू हरवला आणि येरुशलेमच्या मंदिरात सापडला, तेव्हा तो मरियेसह होता. आता आपण येत आहोत संत योसेफ आणि त्याचं मरण. संत योसेफचं मरण हे त्याच्या जीवनाशी जोडलेलं आहे. येशूचं जे जीवन होतं ते योसेफच्या जीवनाबरोबर जोडलेलं होतं. येशूच्या 12व्या वर्षापर्यंत संत योसेफचं जीवन येऊन ठेपतं, असं आपल्याला शुभवर्तमानात कळतं. त्यानंतर येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढला गेला, असं वर्णन आहे. त्यानंतर योसेफाविषयी शुभवर्तमान मूक आहे, बोलत नाही. येशूचं सार्वजनिक कार्य येशूच्या 30व्या वर्षापासून 33व्या वर्षापर्यंत होतं. त्यावेळी योसेफ अनुपस्थितीने उपस्थित असल्याचं जाणवतं. तो अनुपस्थित होता, पण त्याची उपस्थिती जाणवते, कारण येशूवर माता पित्यांद्वारे घडलेले जे संस्कार आहेत ते त्याच्या 3 वर्षाच्या कार्यात दिसून येतात. म्हणजेच संत योसेफचं मरण येशू 30 वर्षाचा होण्यापूर्वी झालं, असं बायबल पंडितांमध्ये एकमत आहे. अर्थात योसेफच्या मरणाशी अनेक दंतकथा जोडलेल्या आहेत, त्या सांगितल्या जातात, परंतु आपली भर ही बायबल वचनांवर आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनाचा मागोवा घेता घेता आपल्याला कळतं की योसेफने परमेश्वरी इच्छा बाजूला ठेवली असं नव्हे, तर आपली इच्छा बाजूला ठेवली आणि परमेश्वरी इच्छा प्रमाण मानली. आपली सुखस्वप्न त्याने मारली. आपल्या महत्वाकांक्षांना प्रभू प्रेमा खातर त्याने मरण मुठमाती दिली. त्याने जिवंतपणे देवाला पसंत नसणाऱ्या गोष्टींना छेद दिला. लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मरण म्हणजे निव्वळ पार्थिव मरण नव्हे, तर अनावश्यक इच्छा, आकांक्षा, मोहपाश, मानमरातब, आत्मगौरव, इगो यांचा नाश होय. हे केल्यामुळे त्याला जिवंतपणे मरणाची भीती वाटली नाही आणि तो मरणाला सामोरे जाऊ शकला. आणि म्हणूनच येशूने आईचा गौरव केला, तसा मरणानंतर आपल्या पित्याचा देखील सन्मान केला. या निष्कर्षावर
अनेक ईषद ज्ञानांमध्ये एकमत होते आणि ते वेगवेगळ्या पोप महोदयाने आपल्या ख्रिस्त सभेच्या प्रमुखाने घोषित केलेला आहे. विशेषतः आपले आताचे पोप जे आहेत संत पीटरचे 266वे वारस, त्यांच्यापर्यंत देखील संत योसेफच्या कार्याविषयी, त्यांच्या आध्यात्मिकतेविषयी, त्यांच्या महानतेविषयी वेळोवेळी गौरवोद्गार आढळतात. कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च, ख्रिस्त सभेचा धर्मशिक्षण ग्रंथ जो आहे, त्यात 1014व्या मुद्द्यामध्ये सुखी मरणाचा आश्रयदाता संत योसेफ कसा आहे याचं वर्णन करताना आपल्याला लक्षात घेता येईल की ख्रिस्त सभा आपल्याला स्वतःच्या मरणाची तयारी करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देते. संतांच्या विनंतीमालेत ती प्रार्थना करते, हे प्रभू, अचानक व अनपेक्षित मरणापासून आम्हाला मुक्त कर. आणि हे पवित्र मरिये या प्रार्थनेत आपण देव मातेला आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर अशी मनधरणी करतो. त्याचप्रमाणे आपल्याला सुखी मरणाचा आश्रयदाता संत योसेफ याच्या हवाली ख्रिस्त सभा करते. कारण सत्सद विवेक बुद्धी जागृत असलेल्या माणसाला मृत्यू ही भली मोठी भयावह बाब नसते. म्हणूनच मृत्यूपासून पळून जाण्याऐवजी पापापासून दूर राहणे मग सुरू होते. मृत्यूला आज सामोरे जायला आपण तयार नसलो तर उद्या तरी आपल्याला सज्ज असण्याची शक्यता नसते. आणि म्हणूनच मृत्यूला प्रत्येक दिवशी सामोरं जाण्यासाठी तयारी असावी. या संबंधी कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च, ख्रिस्त सभेचा धर्मशिक्षण ग्रंथ क्रमांक 1014 हा अभ्यासनीय होय. शेवटी आपण जेव्हा वेगवेगळ्या बाबतीत अभ्यास करू लागतो त्यावेळेला आपल्याला कळून चुकतं की संत थॉमस अक्वायनस सुम्मा थिओलॉजी का या पुस्तकाचे, या ग्रंथाचे लेखक हे म्हणतात, संत योसेफने मरियेशी लग्न केले नसते तर तिला यहुद्यांनी दगडमार केली असती. संत अल्फोन्सो लिगरी म्हणतात, मानवी जीवन व दैवी मूल्य यांच्यावर आघात करण्यासाठी सैतान व सैतानी शक्ती कार्यरत असते. त्यांच्याशी योसेफने सामना केलाय व येशू बाळाला त्याचप्रमाणे मरियेला वाचवलंय. तो दुष्ट शक्तींवर विजय मिळवतो. संत बर्नर्ड म्हणतात, योसेफचे येशू बाळावर एवढं प्रेम होतं की मानव जातीच्या तारणासाठी त्याने आपल्या इच्छा मारल्या आणि त्याद्वारे त्याने ऐहिक फायद्यांबरोबर आपणा सर्वांना दैवी कृपा मिळवून दिलेली आहे. अविलाची संत तेरेसा म्हणते, मी मागितलेली कोणतीही मागणी संत योसेफच्या प्रार्थनेने देवाने कधी अव्हेरली असं घडलं नाही. पोप संत दुसरे जॉन पॉल म्हणतात, दूताच्या मरियेला निरोपावेळी मरियेने होकार दिला व त्याद्वारे योसेफचे शांत जीवन अधिक बोलके झाले. मानद पोप 16वे बेनेडिक्ट म्हणतात, जीवनवर्धक संस्कृती, प्रेमाची संस्कृती जपण्यासाठी तसेच प्रत्येक मानवाचा हक्क व प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी संत योसेफचे ज्वलंत उदाहरण आहे. सांप्रत पोप फ्रान्सिस म्हणतात, संत योसेफ हा स्वप्नाचा माणूस होता पण स्वप्नाळू माणूस नव्हता. म्हणून निसर्गाचे रक्षक बना, परमेश्वरी योजनेचे संरक्षण व्हा, एकमेकांचे भले चिंता व हितवर्धक कार्य करा. त्याने पित्यासह हृदय पात्रिक कॉर्दे या प्रेषितीय पत्रकात संत योसेफचे सविस्तर वर्णन केलेले आहे. थोडक्यात संत योसेफला बायबलमधील उपदेशकाच्या पुस्तकातील
12व्या अध्यायामधील 1 ते 7 पर्यंतची सुखी मरणाविषयीची वचने त्याने आपल्या जीवनात उतरवलेली दिसतात. हे विशेष होय. पोप 9 पायस, पोप लिओ 13, पोप पॉल 6, पोप जॉन पॉल 2, मानद पोप 16 बेनेडिक्ट आणि संप्रत पोप फ्रान्सिस हे वेळोवेळी संत योसेफच्या जीवनाविषयी आपल्याला त्याच्या जीवनाची जी वैशिष्ट्ये आहेत ती उलगडून दाखवत असतात. अशा प्रकारे संत योसेफ ख्रिस्त केंद्रित मरिये सोबतचे जीवन जगतो. परमपित्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याचे कार्य पुढे चालू ठेवण्यास संत योसेफ सहयोग करतो आणि त्यामुळे त्याला मरणाची भीती नव्हती. सत्सद विवेक बुद्धी प्रभू इच्छेप्रमाणे जीवन जगतात त्यांना जिवंतपणे सुखी समाधानी आणि तृप्त मरणाची भीती नसते. उलट ज्या प्रभूसाठी सारे जीवन वेचले त्याला प्रत्यक्ष भेटण्यासाठी जीव उत्सुक असतो आणि म्हणून अशांना मरण म्हणजे पुढील जीवनाचे दार वाटते, वरदान असते. संत योसेफने जीवन जगलं ते नीतिमान जीवन होतं आणि त्यामुळे त्याला मरणाची भीती नव्हती. त्याचप्रमाणे आपणा सर्वांना खऱ्या अर्थानं संत योहान लिखित शुभवर्तमानामध्ये 10 अध्याय 10व्या वचनामध्ये सांगितलंय त्याप्रमाणे आपणा सगळ्यांना जीवन जगता यावं आणि ते परिपूर्णतेने अनुभवता यावं. म्हणून आजच्या या प्रार्थना विधीवेळी जो ख्रिस्त मार्ग, सत्य व जीवन आहे त्याचा मागोवा घेणाऱ्या संत योसेफच्या जीवनाकडे आपण वळूया. त्याच्या जीवनातून नैतिकतेचं, श्रद्धेचं आणि प्रसिद्धी परायणमुक्तेचं जीवन जगण्यासाठी आपण कृपा मागूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या ख्रिस्त सभेचे प्रेरक व प्रमुख पोप फ्रान्सिस, आपल्या धर्म प्रांताचे मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व धर्मगुरू, डिकन्स, ब्रदर्स, सिस्टर्स व ब्रदर्स यांनाच या कोरोना विषाणूच्या संसर्गमय दिवसात प्रभूंनी विशेष कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. या साथीच्या रोगामुळे अनेक कामगारांना व बेरोजगारांना विविध अडचणी, समस्या व आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांना सध्या ऑक्सिजन, लसीकरण व हॉस्पिटलमधील औषध उपचाराची नितांत गरज आहे. अशा बाबतीत काळजी वाहणाऱ्या सर्व वैद्यकीय, आरोग्य सेवा व सरकारी यंत्रणांना प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व जग करोनामुक्त व्हावे. आपल्या भारत देशातील करोना बाधित व्यक्तींची देखभाल करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, बाधित व्यक्तींच्या कुटुंबे आधी सर्वांना प्रभू परमेश्वराचे संरक्षण कवच लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ज्या व्यक्ती करोना विषाणूमुळे मरण पावल्या आहेत त्या सर्वांना प्रभू परमेश्वराने स्वर्गीय सुख द्यावे
व त्यांच्या कुटुंबियांना धीर द्यावा, त्यांचे संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. शेवटी संत योसेफप्रमाणे आपण सर्वांना सुखी मरण यावे म्हणून व आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू मार्ग, सत्य व जीवन आहेस. मोठ्या श्रद्धेने सादर केलेल्या आमच्या प्रार्थना ऐक आणि त्या तू तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आणि आम्हा सर्वांना तुझे सुख, समाधान व शांती दे. आमेन. आमेन. नवेनाची प्रार्थना. हे संत योसेफ, परमेश्वराच्या सिंहासनासमोर तू प्रभावी व तत्पर साधन असतोस. माझ्या गरजा व इच्छा आकांक्षा मी तुझ्या पुढे ठेवत आहे. तुझ्या मध्यस्थीने तुझ्या परमप्रिय पुत्र याच्याद्वारे आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद दे, म्हणजे त्याद्वारे आम्ही परमेश्वराचे आभार मानू व त्याचा गौरव गाऊ शकू. हे संत योसेफ, तू येशू बाळाचा सांभाळ केलास. तो तुझ्या हृदयाचा जणू एक भाग होता. म्हणून आता व आमच्या मरणावेळी तू आम्हासाठी विनंती कर. आमेन. सर्वांनी एकत्र. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पुढे देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांस पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा स्वामी, ज्याला तू पाठवलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया, आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेचा, धर्म प्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या सवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या सवनाला. भक्ती भावे
चला नमोया भाकरवासी ख्रिस्ता पूर्ण नवीनतम उपासनाही अंत जुन्याचा हो झाला गहन इंद्रिया हे ओ गुण गोचर केवळ श्रद्धेला गोचर केवळ श्रद्धेला सर्वशक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभु अमुचा उभयापासून या प्रसवे जो तो शुद्धात्मा ईश अमुचा मंगल भावे सवूर्तयाला करूया वंदन प्रैक्याला करूया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या सवनाला स्वर्गांतील भाकर तू त्यांना दिलीस ती सर्व गोळीचा समावेश आहे आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख व मरण यांच्या आम्हासाठी स्मरण ठेविले आहे, तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांचे पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतो स्वराज्य करतो. आमेन. धन्यवाद एकत्र. देव देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अल्ताराच्या अतिपवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मर्या थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मर्या कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतान व संतांकरवी धन्य असो. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला
केवळ नामोच्या विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्या श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार. संत योसेफ तुझला प्रणाम, साऱ्या विश्वाचा तुझला सलाम. संत योसेफ तुझला प्रणाम, साऱ्या विश्वाचा तुझला सलाम. प्रणाम प्रणाम तुझला प्रणाम, संत योसेफ तुझला प्रणाम. प्रणाम प्रणाम तुझला प्रणाम, संत योसेफ तुझला प्रणाम. ईशवाणी तू त्वरा जाणिली, अपुल्या जीवनी प्रमाण मानिली. पवित्र कुटुंब तू उभारुनी, मरिया येशू बाळा तू सांभाळूने. संत योसेफ तुझला प्रणाम, साऱ्या विश्वाचा तुझला सलाम. प्रणाम प्रणाम तुझला प्रणाम, संत योसेफ तुझला प्रणाम. कामगारांचा तू आश्रय दाता, रक्षक तू साऱ्या कुटुंबांचा. दीपस्तंभ तू गरजवंतांचा, तूच सका तूच गुणवंता. संत योसेफ तुझला प्रणाम, साऱ्या विश्वाचा तुझला सलाम. प्रणाम प्रणाम तुझला प्रणाम, संत योसेफ तुझला प्रणाम. कामाशी तू विश्वासू राहिला, आदर्श तू साऱ्यांचा झाला. नम्रत्या ही अन तू नीतिमान, श्रमजीवी कामगार तूच महान. संत योसेफ तुझला प्रणाम, साऱ्या विश्वाचा तुझला सलाम. प्रणाम प्रणाम तुझला प्रणाम, संत योसेफ तुझला प्रणाम. प्रणाम प्रणाम तुझला प्रणाम, संत योसेफ तुझला